राष्ट्राय स्वाहा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर, इथे जमलेले सर्व हिंदू बंधूंनो आणि भगिनींनो, आज शिवराणा पुढचे शब्द मला खटकत आहेत. युथ फोर्स हा इथेच गडबड आहे सगळी. हे जे काही ब्रिटिश आमच्या बोडक्यावर इंग्लिश मारून गेले की एका हिंदुत्ववादी संघटनेला त्याच्या शीर्षकामध्ये युथ फोर्स असे लिहावं लागलं. सगळ्यात पहिल्यांदा आजचा दिवस संपला की हे बदला. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती रुजवायची सुरुवात आपण पहिल्या आपल्या संस्थेपासून करूया. युथ कसलं आलंय? तारुण्य, तरुणाई आणि फोर्स पेक्षा ताकद, ह्याच्यात फार मजा आहे ना. दीडशे वर्षापूर्वी तो मॅकाले आला, तो अजून बोडक्यावर कसा बसलाय बघा. हिंदुस्थानामध्ये हिंदू जागरण करावं लागतं, याच्यासारखं दुर्दैव नाही. आज त्या केरळ स्टोरी चित्रपटाने एकदम असं समाज, राष्ट्र ढवळून निघालंय. फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या सिनेमाचं. काही महिन्यांपूर्वी ते काश्मीर फाईल्स आला होता आणि असे काही योग घातलेत. त्याच्यातच 1 ऑक्टोबर पासून मी गावागावात जातो. प्रत्येक ठिकाणी मला खूप आग्रह केला जातो की नथुराम बंद का केलं, म्हणून खास लोकाग्रह असतो. 50 प्रयोग 1 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात मी करणार आहे. फक्त 50 प्रयोग. का कोणी उठतो आणि हिंदूंना टपली मारून जातो? का आपल्या पोरी लव जिहाद मध्ये फसवल्या जातात? का आपल्या डोक्यावरती अहिंसेने देशाला स्वातंत्र्य मिळालं हे बिंबवलं जातं? का हिंदूंचं राष्ट्र असून सुद्धा हे निधर्मी राष्ट्र आहे असं का म्हटलं जातं? या सगळ्याचं उत्तर एकच वाक्यात देता येईल, ते म्हणजे हिंदूंचं पराकोटीचं अज्ञान. आम्हाला आमचा धर्मग्रंथ शिकवलेच नाहीत. फक्त वाट बघत बसतो की छत्रपती शिवाजी महाराज परत जन्माला का नाही येत. कसे येतील? नाही येणार ते. श्रीकृष्ण परत जन्माला नाही येणार, कारण द्रौपदी सारखी आर्त किंकाळी आपण मारतच नाही. थोडा वेळ सगळ्यांनी आता ना मोबाईल बंद ठेवा. मोबाईल बंद ठेवा. तो सर्व परीने बंद आहे. सगळे लाईट राहू दे. मला हिंदूंना बघायचंय. आपण जे करतो ते उजेडात, अंधारात काही नाही. जे चेहरे दिसू देत सगळे. आज अनेक राजकीय पक्षांमध्ये मारामाऱ्या चालू आहेत. आमचं हिंदुत्व, तुमचं हिंदुत्व. मग धड एकाला हिंदुत्व माहीत नाही. जर ते माहीत असतं तर ते अशा पद्धतीने वागले नसते, बोलले नसते,
कारण ते जे काही बोलतायत वागतायत हे हिंदू संस्कृतीमध्ये बसतच नाही. त्यामुळे हा धर्म नेमकी काय भानगड आहे, मग निधर्म काय कळेल, मग अधर्म काय ते कळेल, मग सेक्युलरिझम म्हणजे काय ते कळेल, मग सर्व धर्म समभाव म्हणजे काय ते कळेल. असं हळूहळू आपण उलगडत जाऊ. मग आपली दैवत, आपले संत, आपले राष्ट्रपुरुष हे सगळं का झालं माहितीये? मी या सगळ्याचं सतत चिंतन करत असतो, मनन करत असतो, विचार करत असतो, का झालं असं. खरं तर 75 वर्ष म्हणजे देव माणसं म्हातारे होतात 75व्या वर्षी. त्याच्यानंतर कधी वरचं तिकीट येताना जायची वेळ आलेली असते. 75 नंतरचा काळ हा बोनस असतो. मग त्या अर्थाने देश 75 वर्षाचा झाला. मग तरी आपण हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये बाल्यावस्थेतच का आहोत? तरुण पण झालो नाही हो आपण. अजून आपण रांगतोच आहोत. म्हणताना म्हणतो आपण प्रभू श्रीरामाचा देश, पण प्रभू श्रीराम कोण आहे माहित नाही. श्रीकृष्णाचा देश माहित नाही कोण आहे, काय केलं, फक्त दहीहंडी माहितीये. फक्त दहीहंडीसाठी जन्माला आला होता का श्रीकृष्ण? खर तर दहीहंडी हा त्याच्या बालपणीचा एक छोटासा खेळ होता. फार विशेष महत्व नव्हतं त्याचं. अशी बैठी घरं असायची, बैठ्या घरामध्ये वरच्या वाशाला ते शिंकाळा शब्द पण माहित नसेल कदाचित. हे श्रीकृष्ण, बालकृष्ण आणि याची सगळे सवंगडी दही खायचे चोरून. त्याने चोरू नये एवढी एवढीशी पोरं होती, त्यांच्या हाताला लागू नये म्हणून वाशाला वरती शिंकाळ्यामध्ये ते दया दुधाची मडकी ठेवली जायची. आणि मग कोणी घरात नाहीये म्हटल्यावर 2 मित्रांना जवळ करायचं, त्याच्या खांद्यावर चढायचं आणि ते मडकं फोडायचं, ते दही खायचं. आहे 7-8 वर्षाच्या वयातला लहानपणीचा एक अतिशय साधा खेळ होता. पण तो खेळ आम्ही एक मोठा इव्हेंट बनवला. खरं तर श्रीकृष्णाच्या आयुष्यातला मोठा इव्हेंट कुठला बनवायला पाहिजे होता? गीता जयंतीचा. जी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंतांनी सांगितली भगवद्गीता, कर्मयोग कसं जगावं, तुझं नेमकं अस्तित्व काय आहे, माणसाचं अस्तित्व काय आहे, मी कोण आहे, हे सगळं विश्व कोणी निर्माण केलंय, तुझं जगण्याचं उद्दिष्ट काय आहे. जगातला सर्वोत्तम ग्रंथ असा ग्रंथच होणार नाही. म्हणून तर आज संपूर्ण विदेशातली सगळी माणसं धडपडतायत भगवद्गीता यायला आणि शिकायला. पण ज्यांचा हा धर्मग्रंथ आहे त्यांना मात्र श्रीकृष्णाच्या बाल्यावस्थेतनं वरच आणलं नाही आम्ही. श्रीकृष्णाने कधी 2 थर पण लावले नव्हते हो. 2 मुलं त्याच्यावर श्रीकृष्ण बालकृष्ण फोडली हंडी, संपला विषय. आणि हंडी फोडल्यावर तो एकटा खायचा नाही दही, ते खायच्या 2-3 पण द्यायचा. त्याचे आम्ही 9 थर केले. सर्व राजकीय पक्ष धडाडीने पोस्टर्स लागतात. 2 लाखाची हंडी, 5 लाखाची हंडी, असं का नाही एकालाही वाटत? एकाही, सगळ्याच राजकीय पक्षांबद्दल बोलतोय, का एकालाही वाटत नाही?
की गीता जयंती अशी धूमधडाक्यात गावागावात साजरी करावी? का नाही वाटत गीता जयंतीच्या दिवशी 3-3 दिवसांची गीतेवर बोलणारी माणसं बोलवावी, त्यांची व्याख्यानं ठेवावी? काय आहे भगवद्गीता? का नाही साजरा करावा असं वाटत गीता जयंतीचा मोठा उत्सव? का नाही भगवद्गीतेचे सर्वात जास्त श्लोक जो पाठ करेल त्याला 2 लाखाचं बक्षीस, 5 लाखाचं बक्षीस का नाही ठेवत आपण? झेंडे कसल्या फोडतो? काय करून ठेवलं आम्ही त्या श्रीकृष्णाचं? काय केलं आम्ही त्या श्रीरामाचं? माहितीच नाही आम्हाला. आमच्या तोंडावर आम्हाला आमच्या देशामध्ये सांगतात श्रीराम काल्पनिक होता. एक नुपूर शर्मा ती त्यांच्या कुराणातल्या 2 उदाहरणं तिने दिली, तो केवढं रामायण घडलं. 55 इस्लामिक स्टेट्स उभी राहिली आणि तुम्हाला मात्र राम अयोध्येत जन्माला आला की नाही आला हे कोर्टात जाऊन सिद्ध करावं लागतं. तो ह्याच्याकडे दुर्भाग्य काय असू शकतं? आणि जेव्हा श्रीराम माहीत नसतो, जेव्हा श्रीकृष्ण माहीत नसतो, तेव्हा शिवाजी कधीच जन्माला येत नाही. आणि हा तुम्ही शिवाजीचा एकही उल्लेख केलाय, हा बाल शिवाजीचा उल्लेख केलाय. हल्ली ते एक लफडा आहे. शिवा जन्माला आला तेव्हा सुद्धा म्हणायचं काय, ते सगळं म्हणायचं तो ब्राह्मण प्रतिपादक क्षत्रिय कुलावतन छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नाही, ते नंतर छत्रपती झाले. लहानपणी शिवाच होता. त्या शिवावर छत्रपतींवर संस्कार नाही केले जिजाबाईंनी. संस्कार शिवाजीवर केले, छत्रपतींवर नाही केले. संस्कार शिवाजीवर केले म्हणून शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज झाले. संस्कार कोणाचे केले? श्रीरामाचे केले. संस्कार कोणाचे केले? श्रीकृष्णाचे केले. या दोघांचं अद्वितीय कॉम्बिनेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कसे जन्माला येणार? आम्हाला राम माहित नाही, आम्हाला कृष्ण माहित नाही. काय धर्म, धर्माची व्याख्या काय माहित नाही. इंग्लिशमध्ये आमच्या बोडक्यावरती मारली इंग्लिश भाषा. कुठली भाषा चुकीची आणि वाईट नसते, पण आपली जी भाषा आहे आणि आपली जी लिपी आहे ना देवनागरी, ही जगातली सर्वश्रेष्ठ लिपी आहे. आणि त्या लिपीच्या शुद्धीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठं काम केलेलं आहे. तेच काम नंतर सावरकरांनी केलं. भाषा शुद्धी, घर वापसी, हे सगळं आता नाही आलं, छत्रपतींनी केलेलं आहे. ते परधर्मात गेलेल्या माणसानं परत परत घेतलंय. का घेतलं? जर छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर असते, तू कुठल्या काय धर्माचा आहे ना, काय फरक पडतो? नेताजी पालकर मुसलमान झाले, जाऊ दे ना, काय फरक पडतो? कशाला परत घेतलं? बरं एकदा नाही 2-2दा घेतलं. आणि तरी आम्ही जबरदस्तीने त्यांना सेक्युलर बनवायची तरी धडपड चालू आहे. हे सगळं समजून घ्यायचं असेल ना, सगळ्यात पहिल्यांदा धर्म समजून घ्यायला पाहिजे. धर्म कशाला म्हणतात? धर्म म्हणजे काय? नेमकं काय? धर्म म्हणजे रिलिजन नाही बरं का. धर्म म्हणजे गुणधर्म. इंग्रजी भाषा त्या बाबतीत लंगडी आहे. त्यांच्या शब्दातून असे व्यापक अर्थ निघत नाहीत. गुणधर्मात
जो अर्थ आहे ना तो रिलिजन मध्ये नाही. आता गुणधर्म म्हणजे काय? कोणी हे निर्माण केलं सगळं, ही सृष्टी, पक्षी, प्राणी, नद्या, नाले, दगड, विटा, डोंगर, पर्वत, माणूस, म्हणजे प्राण्यांमध्येच आला तो. कोणी निर्माण केलं हे सगळं? समुद्र, नद्या, नाले, त्या एक सर्वशक्तिमान अशी एक शक्ती आहे, एक पॉवर आहे, ज्याला आपण गॉड म्हणतो, ज्याला आपण देव म्हणतो, ज्याला काही नास्तिक माणसं निसर्ग म्हणतात, काय म्हणत आहेत, त्यांनी काही बिघडत नाही. पण एक कोणीतरी नियंता आहे या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारा, हे तर मान्य केलंच पाहिजे. हे अमान्य करताच येत नाही. कोणीतरी हे निर्माण केलेलं आहे सगळं. कोणीतरी हे सगळं बिघडायला लागलं की परत लाईनीवर आणण्याचं काम करते कोणीतरी. किती व्यवस्थितपणे निधर्म हा शब्द तुमच्या बोडक्यावर मारला गेला. असा शब्दच नाही, असं काही नाहीच आहे, असं असू शकत नाही. खऱ्या अर्थाने धर्म समजून घेतला तर लक्षात येईल की जगात पृथ्वी तलावर निधर्मी काहीच नाही, दगड पण नाही. मुळात धर्म कशाला म्हणतात? निसर्गाने प्रत्येक वस्तूला, प्रत्येक पदार्थाला जन्माला घातलं. जन्माला घालताना त्याला एक जन्मजात गुणधर्म दिला. नीट ऐका, प्रत्येक वस्तूला, दगडापासून, नदीपासून, माणसापासून, प्राण्यांपासून, वृक्षांपासून, प्रत्येकाला जे जे निसर्गात, जे जे पृथ्वीवर जन्माला आलं त्या प्रत्येक वस्तूला, पदार्थाला निसर्गाने, ईश्वराने, परमेश्वराने, सर्व शक्तिमान त्या शक्तीने जन्माला घालताना एक गुणधर्म दिला आणि सांगितलं या गुणधर्माचं तंतोतंत पालन करणं हा तुझा धर्म आहे. धर्म कशाला म्हणतात? निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं तंतोतंत पालन करणं याला धर्म म्हणतात. हा व्यापक अर्थ रिलिजन मध्ये येत नाही. रिलिजन हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, व्हॉट एव्हर जे काय आहे ते. गुणधर्माचं पालन, दगडाचा गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे दगडाला? कोणीतरी हलवल्याशिवाय तो हलत नाही. बघितलं कधी एखादा दगड स्वतःहून हलला? लाखो वर्ष, 10 लाख, 20 लाख वर्ष एखादा दगड इथे ठेवलाय, तो कोणी हलवलाच नाही. त्याला कोणीतरी हलवावं लागतं. माणूस येऊन हलवतो, उचलतो, फेकतो, पाणी हलवतं, वारा, वादळ, वृक्ष, वनस्पती, प्राणी, पक्षी, असं कोणीतरी त्याला हलवावं लागतं. जेवढं हलवतं तेवढंच हलतो तो. दगड फेकला पुढे, मग त्याचा तो टनाटन उड्या मारत गेला, असं होत नाही. हा निसर्गाने दगडाला दिलेला गुणधर्म आहे, त्याचं तो 100% पालन करतो. म्हणजेच गुणधर्मानुसार, म्हणजेच त्याच्या धर्मानुसार तो वागतो. तो निधर्मी नाही. वनस्पतीचा, वृक्षाचा धर्म काय? पेरलं जमिनीच्या आत, तिथून बाहेर येत, असं उगवतं. एक छोटस रोपट बाहेर येतं, छोटीशी, अगदी छोटं रोपट असतं ना, जमिनीत नुसतंच डोकावत असतं बघा, आणि मग ते सूर्याच्या दिशेने वाढायला लागतं. सूर्याच्या दिशेने वाढत 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 असं मोठं होतं. पंचमहाभूत कामाला लागतात त्याला वाढवण्यासाठी. कोण वाढवतो त्याला?
अशी एवढी मोठी मोठी जंगलं तयार झाली, ती काय माणसाने लावली का? आपण घराच्या खिडकीत कुंडीत लावतो, ते सुद्धा 2 दिवस पाणी नाही घातलं तर मरतं. हे वृक्ष सगळे हे कोण जगवतं? ही जंगलं जगवतं कोण? पंचमहाभूत जगवतात. त्याला योग्य वेळेला ऑक्सिजन मिळतो, त्याला जमिनीतनं पाणी मिळतं, त्याला खाद्य मिळतं, त्याला सगळं मिळतं, सूर्याची किरणं मिळतात, ते सूर्याच्या दिशेने जायला लागतं. मग तो वृक्ष मोठा होतो, मग त्याला फुलं येतात, पानं येतात, फळं येतात, मग ती फळं पिकतात. पिकल्यानंतर मग आपोआप ते गळून पडतं. ते गळून पडतं तिथंच बाजूला एक शास्त्रज्ञ बसलेला असतो, त्याचं नाव न्यूटन. अरे वरनं खाली कसं आलं तो बघत बसतो. मग तो परत वर फेकतो, असं ते परत खाली येतं. मग दगड फेकतो, मग आणखीन काय काय फेकतो, सगळं वर फेकलेलं खाली येतं. मग तो शोध घ्यायला सुरुवात करतो. आणि मग शोध घेता घेता त्याला कळतं की गुरुत्वाकर्षणामुळं खाली येतं. मग तो सिद्धांत मांडतो, जगभर पसरतो. आपण मोठा म्हणतो, न्यूटन मोठा, सवालच नाही. पण जर गुरुत्वाकर्षणाने सगळं वर फेकलेलं जर खाली येतं, तर रोपटं मुळात जमिनीतनं वर कसं गेलं? ह्याचा शोध कोणी लावला? न्यूटनच्या आधी 500 वर्ष जन्माला आलेल्या आळंदीमधल्या ज्ञानेश्वर नावाच्या मुलाने लावला. ही आहे हिंदू संस्कृती. किती उदाहरणं द्यायचे हो, किती 1.5-2 तास पुरत नाहीत हिंदू या विषयावर बोलायला. आपल्याला न्यूटन मोठा वाटतो, वाटलाच पाहिजे, मोठा आहे. पण तो सांगतो वरचं सगळं खाली येतं, पण ज्ञानेश्वर माऊली सांगते खालचं वर जातं. त्याच्या पाठीमागं कुठला सिद्धांत आहे माहित नाही. कारण शाळेच्या पुस्तकात न्यूटन शिकवला जातो, पण ज्ञानेश्वरी शिकवली जात नाही. का? गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध एक वृक्ष असा वर जातो सूर्याच्या बाजूने. का जातो? काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? डंका नाही पिटत मी शोध लावला म्हणून. ज्ञानेश्वरांच्या पाठीमागे शास्त्रज्ञ, सायंटिस्ट ज्ञानेश्वर असं नाही म्हटलं जात. त्यांची इच्छाही नाही ती. वर अशासाठी जातं का? पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू जल त्याला वर 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 वाढवण्यासाठी मदत करतात. कुणी निमंत्रण न देता. कुणी निमंत्रण देत नाही. पाण्याला कोणी सांगत नाही. बाजूने खूप कोसावरनं नदी वाहत असते, तिला कोणी सांगत नाही अगं इथे एक बीज पेरलेलं आहे, तू ये ना इकडे पाणी द्यायला. ती देते. का? कारण ते बीज फुटत. एवढंच बी असतं, ते बी जमिनीमध्ये फुटत. फुटणं म्हणजे काय? त्या बी मधला अहंकार, मी फिनिश फुटून बाहेर पडतो. अहंकार बाहेर पडतो. मग सगळं कायनात कामाला लागतात. ज्याच्यामधला मीपणा संपला, ज्याच्यामधला अहंकार संपला, त्याला मोठं करण्यासाठी संपूर्ण पंचमहाभूत धडपडतात आणि मग त्याचा वृक्ष बनतो. ही हिंदू संस्कृती आहे. मग ते फळ बिल पडल्यावर न्यूटन आला 500 वर्षांनी. पृथ्वी गोल आहे आम्हाला कोणी सांगावलं नाही. ते गॅलिलिओ ना, काय गोडसे हो. मला मुद्दाम गोडसेला बसवलंय माझी ओळख. दुसरा नाही विचार करायला.
म्हणजे दुसऱ्या आडनावाचा माणूस मिळाला नाही काय? तर अशा कुठल्याही जगातली कुठलीच वस्तू ही निधर्मी नाही. सर्व प्राणी मात्र सकाळी जेवतात, पोट भरल्यानंतर त्यांना कुणालाही चिंता नसते. रात्री पण भूक, मुळात त्यांच्या हा विचारच शिवत नाही की रात्री परत भूक लागणार आहे. त्यामुळे साठवण्याची प्रक्रिया नाही. काही साठवायचं नाही. साठवायचं नसल्यामुळं साठवलेलं कोणीतरी चोरेल ही भीती नाही. त्यामुळे हिला कुत्र्याचं पोट भरलं की ते शांत झोपतं. त्याला हे माहितीच नसतं की आता रात्र होणार आहे आणि मग त्याला माहितीच नसतं की रात्र होणार आहे, मला परत भूक लागणार आहे, मग परत मी कुठे जाऊ खायला. पण म्हणून उपाशी पोटी एकही कुत्र, मांजर, चिमणी, कावळा उपाशी मेला असं कधी बघितलं का? नाही, कधीच होत नाही. त्या वेळेच्या 2 वेळेच्या जेवणाची नियंत्रणाने सोय केलेली असते. माणसालाच का भीती वाटते? हे जे सगळं चालू आहे ना जगभरामध्ये, हे सगळं साठवण्यातून सुरू आहे. साठवणं, साठवलेलं जपणं, जपण्यातून सत्ता, आणि मग सत्तातून फक्त मी 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 ते बीज फुटायलाच तयार नाही. हिंदू धर्मासारखा जगातला सर्वोत्तम सुंदर असा धर्मच नाही. मुळात हा एकमेव धर्म आहे. मी जे सांगितलं की निसर्गाने प्रत्येक वस्तूला एक गुणधर्म दिलाय, त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा त्या वस्तूचा, पदार्थाचा धर्म आहे. वनस्पतीचा धर्म, गुणधर्म ती 100% पाळते. प्राणी, पक्षी, नद्या, ह्याच पृथ्वीच्या पोटातून एखाद्या नदीचा उगम होतो. उगम पावल्यानंतर ती तिथे थांबत नाही. तिला निसर्गाने गुणधर्म बहाल केलेला आहे जन्मजात, की चल आता सुरू कर प्रवाहाला, तुझ्या प्रवासाला सुरुवात कर. म्हणजे हिमालयामध्ये उगम पावलेली नदी अशी वाहत वाहत वाट काढत 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 शेवटी सागरामध्ये जाऊन तिचं मिलन हे होणारच. आणि नद्यांमध्ये एकही पुरोगामी नसते, सेक्युलर नसते, समाजवादी नसते. त्याची खुळ्यासारखी बंडखोरी करत नाही. एखादी नदी असं नाही म्हणत मी सगळ्यात जात आहेत समुद्रामध्ये विलीन व्हायला, मी कशाला जाऊ, मी नाही व्हावा, मी इथेच थांबते. असं कुठली नदी म्हणाले काय कधी? नाही. निसर्गाने, जो परमेश्वराने, जो जगनियंत्याने जो तिला गुणधर्म बहाल केलाय त्याचं ती 100% पालन करते. आणि तो तिचा धर्म, धर्माचं पालन 100%. जरा पण गडबड नाही. वृक्ष वनस्पती करत नाहीत, नदी नाले करत नाहीत, दगड करत नाहीत, प्राणी करत नाहीत, पक्षी करत नाहीत. आता असाच एक मनुष्य प्राणी पण जन्माला घातला ईश्वराने. हे सगळं ईश्वराने जन्माला घातलं आणि माणसाला फक्त माणसाने जन्माला, असं काही नाही आहे. माणसाला पण असंच आपल्याला उत्क्रांतीचा आपल्याला शोध बघितलं ना सगळं. ते कशी अशी चित्र असतात बघा शाळेच्या पुस्तकात आपल्याला शिकवली. आधी कसं होतं, आम्ही बाळाची सुरुवात झाली, मग तिथून हळूहळू मग असं माकडा माकडा मोठी जरा सुधारणा होत होत आत्ताचा माणूस तयार झाला. जसं ह्या सगळ्यांना जन्मजात काही गुणधर्म दिलेले आहेत आणि माणूस सोडून बाकी सगळेजण त्यांचे गुणधर्माचं 100% पालन करून धर्माचं पालन करतात, तसं माणसाला गुणधर्म दिलेला आहे. दुसऱ्या माणसाशी, दुसऱ्या वनस्पतीशी, दुसऱ्या पक्षाशी, दुसऱ्या प्राण्याशी, सृष्टीतल्या प्रत्येक सजीव गोष्टीशी अत्यंत प्रेमाने आणि माणुसकीनं वागणं हा निसर्गाने प्रत्येक माणसाला दिलेला गुणधर्म आहे.
विश्वातल्या प्रत्येक सजीव गोष्टीशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं हा प्रत्येक मनुष्य प्राण्याला अमेरिकेतल्या, अफगाणिस्तानातल्या, पाकिस्तानातल्या, भारतातल्या, चीनमधल्या निसर्ग तो फरक नाही करत. निसर्ग सगळीकडे माणूसच जन्माला घातलाय त्यांनी. आणि माणसाच्या ह्या गुणधर्माचं जो 100% पालन करतो तो माणूस 100% धर्माने जगतो. याच धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे. म्हणून याची स्थापना नाही, कारण निसर्गाने जन्माला घातलं. वेगळा संस्थापक नाही, कुठल्या प्रेषितांनी, कुठल्या संतांनी हा धर्म नाही जन्माला घातला. धर्म कोणी जन्माला नाही घालू शकत. धर्म संस्था जन्माला घालू शकतात, पंथ जन्माला घालू शकतात. जसा इस्लामचा जन्म आहे, ख्रिस्ती धर्माचा जन्म आहे, हिंदू याचा जन्म नाही. प्रभू श्रीरामाने जन्माला घातला का हिंदू धर्म? नाही. श्रीकृष्णाने नाही, शंकराचार्यांनी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही. हे सगळे जन्माला यायच्या आधीपासून माणूसाने दुसऱ्या सजीव सृष्टीशी माणुसकीनं वागणं हा गुणधर्म अस्तित्वात आहे. जो जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा मनुष्य प्राणी जन्माला आला. त्यामुळे विश्वाची निर्मिती हेच आमचा संस्थापक आहे. आणि विश्वाच्या निर्मितीची जी कुठली तिथी असेल तर तेव्हा काही मोजमापच नव्हतं. त्यामुळे हिंदू धर्माची स्थापनेचा दिवस अस्तित्वातच नाही. बाकी सगळ्या त्या धर्म संस्था आहेत, पंथ आहे, त्याला तुम्ही काही नावं देऊ शकता. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून एखाद्या प्रेषिताला, एखाद्या लीडरला, एखाद्या नेतृत्वाला, एखाद्या संताला, आता हा जमलेला समुदाय ह्याला एकत्र बांधून ठेवण्याची गरज निर्माण होते. तेव्हा संस्थेचा, संघटनेचा, पक्षाचा जन्म होतो. निसर्गाला आणि कुणालाही हे पृथ्वी तलावरची सर्व मनुष्य प्राणी बांधून ठेवण्याची गरजच निर्माण झालेली आहे. मग हिंदू हे नाव कुठून आलं? म्हणून तर हिंदू संस्कृती म्हणतात. वे ऑफ लाईफ, जगण्याची पद्धत. म्हणून मग स्वामी विवेकानंद असतील, सावरकर असतील, हे लोक काय म्हणायचे? जगात कुठल्याही देशात जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा या गुणधर्माच्या नियमानुसार हिंदू असतं. मग 7-8 वर्षानंतर त्याचे आईवडील ज्या धर्म संस्थेचे, ज्या पंथाचे सभासद असतात त्यांना ती गरज निर्माण होते की आता आपला मुलगा पण त्या धर्मसंस्थेचा सभासद असायला पाहिजे. मग ते विधी, ते उपचार केले जातात आणि मग त्या मुलाला इस्लाम बनवलं जातं, त्या मुलाला ख्रिस्ती बनवलं जातं. म्हणून त्यांची धर्मसंस्था आहे, धर्माचा संस्थापक आहे. आणि हे कोणी अमान्य करू शकत नाही. मुसलमान पण करू शकत नाही, ख्रिश्चन पण करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. रामायणातली लढाई ही हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, ख्रिश्चन मुस्लिम अशी लढाई नव्हती. राम रावणाची लढाई, पांडव आणि कौरवांची, महाभारताची लढाई, ही लढाया कसल्या होत्या? होता का तेव्हा अब्दुल्ला, रामाकडे एक अब्दुल्ला आहे, तिकडे एक फर्नांडिस आहे, तिकडे एक जॉन आहे, तिकडे एक इब्राहिम आहे, सय्यद आहे? नाही, हे नव्हतंच. हे अस्तित्वातच नव्हतं. मग प्रभू श्रीराम का लढायला गेला रावणाशी? काय पाप केलं रावणाने? निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं पालन केलं नाही.
म्हणजे पालन करणं म्हणजे धर्म आणि पालन न करणं म्हणजे अधर्म. या सगळ्या भानगडीत निधर्म कुठेच बसत नाही. दोनच, धर्म किंवा अधर्म. आणि जगातल्या सगळ्या लढाया या धर्म आणि अधर्माच्या लढाया आहेत. सगळ्या. ही संस्कृती टिकावी, ही मनुष्याची, ही निसर्गाने निर्माण केलेलं हे सगळं टिकावं म्हणून काही माणसं धडपडत आहेत. आणि काही माणसं या निसर्गाने निर्माण केलेल्या गुणधर्मावर मात करून मी म्हणेन तो धर्म लादण्याचा प्रयत्न करतायत. आमचं तेच मोठं. आम्ही म्हणतो हा बाप आहे, तुम्ही सगळ्यांनी हाच बाप म्हटला पाहिजे. तुमचा बाप असू शकत नाही. हरणे टिंबवण्यासाठी सकाळी भोंगा. गरज नाही. याची निर्मिती झाली 1,500-2,000 वर्षांपूर्वी. तेव्हा इलेक्ट्रिसिटीच नव्हती. हे माईक नव्हते, स्पीकर नव्हते. अरबस्तानामध्ये कुठल्याही मशिदीवरती भोंगा नाही. प्युअर इस्लामिक, जिथे इस्लामचा जन्म झाला, त्या वाळवंटात इस्लामचा जन्म झाला, सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून निर्माण झाला. बदलायलाच तयार नाहीत माणसं. तिकडे नाही आहेत भोंगे, इकडेच का भोंगे? तिथे इस्लाम खतरेमध्ये येत नाही, तिथे अल्लाह रागवत नाही, इथेच कसा रागवतो? हे शहाणं करण्याची गरज आहे. हे मी बोलतोय कुठल्या धर्माच्या द्वेषातून नाही. ह्याच्यात द्वेष येत नाही. माणुसकी धर्मामध्ये द्वेषच नाही आहे. माणुसकी म्हणजे फक्त दुसऱ्या सजीवावर प्रेम करणं आहे. जिथं फक्त प्रेम करण्याला धर्म म्हणतो तिथं दुस्वास, द्वेष याचं काहीतरी वाटोळं करतो, त्याला भोसत. हे कसं येऊ शकतं? हे येऊच शकत नाही. म्हणून जगामध्ये पृथ्वीच्या निर्मितीपासून, मनुष्याच्या निर्मितीपासून असं एकही उदाहरण नाही की एक हिंदू राजा उठला, एक हिंदू संस्थापक उठला, एक हिंदू छत्रपती उठले आणि गेले. आणि जे हिंदू मानत नाहीत, हिंदुइझम मानत नाहीत, त्यांच्यावर आक्रमण केलं, त्यांच्या मशिदी पाडल्या, राम मंदिर उभी केली, चर्चेस पाडली, राम मंदिर उभी केली, श्रीकृष्णाची मंदिर उभी केली. जबरदस्तीने त्या सगळ्या मुसलमानांना, ख्रिश्चनांना सगळ्यांनी जबरदस्तीने हिंदू बनवलं. त्याच्या स्त्रियांवर अत्याचार केले. एकही उदाहरण नाही, एकही उदाहरण नाही. कारण आमच्या डीएनए मध्येच ते नाही. आम्ही शस्त्र फक्त स्वसंरक्षणासाठी उचलतो. आणि तीही जर उचलायची नसतील तर सॉरी, आम्ही उचलणार. आम्ही ती मानसिकता आमची नाही. एका गाला थप्पड मारली की दुसरा घाल सॉरी. मुळात मी काही न करता जर तो थप्पड मारणार असेल तर तिच्या आईला त्याला वाजवणारच मी. कारण मी काही न करता त्यांनी मला का मारलं? अरे मी शांत बसलो, येऊन 2 थोपडा मारून गेल्या. सावरकर म्हणतात तुमची मान कापल्यानंतर पुढे करायला मान नसते हो. मग मान कापायला येतो कळल्याबरोबर त्याला थांबवायचं असतं. तो थांबला नाही तर त्याचीच मान कापायची असते. हा राजधर्म आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, जे संभाजी महाराजांनी केलं, जे बाजीराव पेशव्यांनी केलं, जे तात्या टोपेंनी केलं, जे झाशीच्या राणीने केलं, महाराणा प्रतापांनी केलं,
याचा कुठलाही भाव उठला आणि गेला नाही कोणावर, कधीच नाही, नेव्हर. म्हणून सर्वात जास्त मुसलमान सुखानं नांदतात ते फक्त आणि फक्त हिंदुस्थानामध्ये, आणि ते इथे नांदतात कारण आजही इथे हिंदू बहुसंख्य आहे. हिंदू बहुसंख्य होणं आणि राहणं, टिकून राहणं, सदैव हिंदुस्थानात हिंदू बहुसंख्य राहणं हे संपूर्ण मनुष्य जातीसाठी उपकारक आहे, हे लक्षात ठेवा. जगाचा इतिहास आहे, ज्या ज्या भूमीमधले हिंदू कमी झाले, अल्पसंख्य झाले, तो तो देश संपला. जिथे धर्म संपतो तिथे राष्ट्र संपुष्टात येतं. आणि आपला तर वसुधैव कुटुंबकम, आम्ही प्रत्येकाला कवेत घेतो, मिठी मारतो, प्रेम देतो, प्रेम वाटणारा धर्म आहे. का भीती घालतात? हिंदू राष्ट्र निर्माण झालं, उद्या मोदींनी हिंदू राष्ट्राची घोषणा केली, बापरे मुसलमानांचं काय होईल, काय होईल? अत्यंत सुखाने जगतील. हा, फक्त त्यांना रस्त्यावर नमाज नाही पडता येणार. आणि ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे. कुठेही त्यांच्या कुठल्याही धर्म ग्रंथामध्ये असं लिहिलेलंच नाही आहे की ट्रॅफिकचं वाटोळ करा, पोलिसांना त्रास द्या आणि बसा सगळेजण, असं कुठेच नाही. मुळात फक्त मूर्तीपूजा, सगुण रूप मानणारा धर्म हिंदू आहे. आम्हाला गरज आहे मंदिराची, आम्हाला गरज आहे मूर्ती ठेवून पूजा करायची. आमच्या मूर्तीपूजेची चेष्टा करता, आमच्या पुनर्जन्माची थट्टा केली जाते. तुम्ही कुठेही अल्लाह अकबर म्हटलं पोचलंच पाहिजे. का जावं लागतं एका विशिष्ट मशिदीमध्ये, का जावं लागतं एखाद्या थडग्यासमोर? निर्गुण आहे ना, निराकार आहे ना. निराकार तर आमचाही देव आहे, पण आम्हाला निराकार निर्गुणापर्यंत पोचण्यासाठी जो माझा रस्ता आहे तो सगुण रूपातला आहे. नाही आमचं कॉन्सन्ट्रेशन. मी ज्ञानेश्वर नाही, तुकाराम नाही, मी रामदास नाही, मी नामदेव महाराज नाही. मी डोळे बंद केले की मला माईक मध्ये पण श्रीकृष्ण दिसला, एवढी माझी पात्रता नाही. ती पात्रता येण्यासाठी मला इथे श्रीकृष्णच लागतो, मूर्ती लागते. आमच्या या मूर्तीची टिंगल करायची, महालक्ष्मीची टिंगल करायची. मग तुम्ही नुसतेच हवेमध्ये का नाही बसत? थडगं कशाला पाहिजे? हे जी डबल गेम आहे ना, याला विरोध आहे आमचा. ख्रिश्चनांना सुद्धा चर्चे हे काय मूर्तीपूजा वगैरे मान्य नाही. अरे मग तुम्हाला तो एक क्रॉस, एक आकार का लागतो ती मेणबत्ती लावायला? तुझी रस्ता पुढे लावा मेणबत्ती. एव्हरीवेअर गॉड, मग ते कुठे लावा ना मेणबत्ती, काय फरक पडतो? मग ते चौका चौकात ते क्रॉस कशाला असतात? म्हणजे एक आकार लागतो. फक्त तुम्ही मनुष्य रूपात बघत नाही, इट्स ओके, तो तुमचा अधिकार आहे. आम्ही म्हणतच नाही काही त्याच्याबद्दल. आम्ही छान एकेकाला प्रत्येकाच्या इमेजिनेशननुसार आम्ही कोणी गणपती बघतो, कोणी देवात बघतो, दत्तात बघतो, कोणी मारुतीत बघतो. आमची टिंगल करताना तुम्ही काय करताय? मग आम्ही देवीला साडी चोळी देतो, मग तुम्ही कशाला ती चादर नेऊन घालताय? मग का चर्चच्या बाहेर आणि मशिदीच्या बाहेर पण एक फुलवाला असतो? कशासाठी? गरजच नाही ना. आम्ही हार घालतो, त्याची थट्टा उडवता, चेष्टा करता. मग तुम्ही कशाला त्या ह्याच्या काय घालतात ते, त्याला काहीतरी शब्द आहे, फुलांचं काय घालतात ते, जे काय असेल ते, हा ते होते. ते काही लक्षात ठेवायची मला गरज नाही.
ही सतत भीती निर्माण केली जाते की हिंदू राष्ट्र आलं की अरे बापरे आता हिंदूंचं काय होणार, काय काही होऊ शकत नाही, काहीही होणार नाही, काहीही झालेलं नाही. छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली, एकाही मुसलमानाला उगाच उठलं आणि मारायला गेले असं कधीही घडलेलं नाही. इतका अनन्वित अत्याचार छळ करून संभाजी महाराजांना आमच्या राजाला मारले हो. चमडी सोडून काढली, डोळ्यामध्ये शिगा घातल्या. प्रत्येक वेळा प्रश्न विचारला इस्लामचा स्वीकार करणार का, नाही म्हणाले. धर्मासाठी वीर गतीला गेला म्हणून धर्मवीर. आणि मग त्यांना पण आम्ही चांगलं म्हणायचं, राजा छान होतो. आणि हे जर त्यांना पटत नसेल तर ते बसून पटवून द्यायला पाहिजे. अफजल खान राक्षस होता, औरंगजेब राक्षस होता, टिपू सुलतान राक्षस होता, ना तो चांगला होता. हे शिकवण्याचा अट्टास कशासाठी करायचा. आम्ही अब्दुल कलाम हे चांगलेच होते, त्यांचा फोटो बघितला मी नतमस्तकच होतो. मग या सगळ्या खानांपेक्षा रावण चांगला खलनायक होता यांच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली. सीतेला पळवून नेलंय पण हात नाही लावलाय. एवढा चांगला सुसंस्कृत खलनायक म्हणायला लागेल. ब्राह्मण होता, दया जाणवं होता रावणाच्या. 12 वर्षाचा पुरुष शंकराला प्रसन्न करून घेतलेला आहे. हिंदू होता. मग आम्ही आनंदाने रावणाला जाळतो की नाही. एका तरी हिंदूच्या भावना दुखावतात का. कधी झालंय का असं. रावणाला जायल्यानंतर एक हिंदूंची कुठली तरी एक सेक्युलर टीम आली, म्हणाले विरोध, रावण को जरा, रावण अच्छा था आम्हाला था. कोणी नाही म्हणत, आमच्या नाही भावना दुखावल्या. श्रीकृष्णाने कंसाला मारलं, कंस हिंदू होता. ही हिंदुइझमच समजून घेतलेलं नाही आम्ही. ह्याच्यासारखा सुंदर धर्म नाही. कुठली अटी नाहीत, कुठले नियम नाही, कुठली घटना नाही, कुठली संविधान नाही, काही नाही. कारण स्थापना नाही, संस्था नाही, संघटना नाही. हिंदू ही काही संघटना नाही. संघटना, संस्था, पक्ष आलं की त्याला घटना येते. एका सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून निर्माण होतं ते. आता ही सगळी माणसं जमलीत ना, ही एका विचाराने इथे आलेली आहेत. या विचारी आलेल्या सगळ्या माणसांना पुढे भविष्यात एकत्र बांधून ठेवण्यासाठी मग एका माणसाला अशी गरज निर्माण होते की आपण या सगळ्यांची एक संघटना बनवू, एक पक्ष बनवू, एक संस्था बनवू. मग संस्था बनवल्यानंतर आता या संस्थेत अजून आज इथे न आलेल्यांपैकी कोणाला सहभागी व्हायचं असेल तर सभासदत्व कोणाला द्यायचं. तर मग ह्या संस्थेचे काही नियमावली असते, काही घटना असते, काही बेसिक तत्वांवर ही माणसांची एक संस्था बनलेली असते. जशी ही काय ती हिंदू जागरण संस्थेचं नाव काय, शिवराणा. किती वर्षापूर्वी स्थापन झाली. 5 वर्षांपूर्वी. त्याच्या आधी होती का, नव्हती. मग काहीतरी घडलं ना, काहीतरी समाजात भूगोलात घडलं. त्या घडलेल्या घटनेतून एखाद्या माणसाला असं वाटलं की नाही हे आता आपण काहीतरी सुरू केलं पाहिजे. त्यातनं निर्माण झालं. मग त्यातनं हे निर्माण झालं. मग हे निर्माण झालेल्यामध्ये आता कोणी येऊ शकतो का, कोणी येऊ शकतो का, तुमच्या संस्थेचा सभासद होऊ शकतो का कोणी.
परवा ज्यांनी टिपू सुलतानचं आणि काय ते हे केलं त्याला तुम्ही घ्याल का? नाही घेणार, कारण तो तुमच्या नियमात बसत नाही. तुमच्या संस्थेचे काही नियम आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि ज्या ज्या काही सगळ्या पक्ष आहेत या सगळ्या पक्षांची एक तत्व प्रणाली आहे. आता काँग्रेसवाले मला घेतील का? नाही घेणार. कारण मी त्यांच्या तत्वात बसत नाही. मुद्दा समजून घ्या. माझं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज. सेक्युलर शिवाजी महाराज माझे नाही. माझे आदर्श धर्मवीर संभाजी महाराज. स्वराज्य रक्षक नाही, धर्मवीर संभाजी. नाही घेणार ते, कारण त्यांच्या तत्वात मी बसत नाही, मग मला सभासदत्व मिळत नाही. हिंदू मध्ये ही भानगडच नाही. एकच नियम आहे, दुसऱ्या सजीव प्राण्याशी प्रेमाने आणि माणुसकीनं वागणं. तेवढं वागा. मग तुम्ही वेश कुठलाही परिधान करा, टोपी घालून प्रेमाने वागा, आम्ही गले मिठीत मागू. गळ्यात क्रॉस घालून प्रेमाने वागा, माणुसकीने वागा, आम्ही तुम्हाला आपलंच म्हणणार. वसुधैव कुटुंबकम हीच आमची भावना आहे. साधा विचार करा. 7व्या शतकापासून या हिंदू संस्कृतीवरती आक्रमण सुरू झाली. हुणांचं आक्रमण झालं, मग शकांचं आक्रमण झालं, मग ग्रीकांचं आक्रमण झालं, मग 5-5 मुसलमान शाह्यांचं आक्रमण झालं, मग ब्रिटिशांचं आक्रमण झालं, मग पोर्तुगीजांचं आक्रमण झालं. त्यातल्या एकालाही आपण दुश्मन मानतच नाही. हो, ह्याच्यापेक्षा काय ग्रेटनेस असू शकतो? की एक तर ते काय प्रेमाने भेटायला आले का, मैत्रीपूर्ण मैत्रीत जरा 8 दिवस तुमच्याकडे राहतो म्हणून जसे आपण जातो ना कुठे कुठे राहायला. आता इचलकरंजीत माणसं काही मित्रांकडे नातेवाईकांकडे मुंबई पुण्यात जातील असतील, सतत मे महिने सुट्टी आहे, पोरांना शाळेला, चला पुण्याच्या मामाकडे जाऊन राहू. ते तुम्ही प्रेमाने प्रेम करायला, नातं जोडायला, ते जोडलेलं नातं आणखीन वृद्धिंगत करायला जाता ना, का त्याला लुटायला जाता? तुला तुम्ही गेला तुमच्या काकाकडे आणि त्याच्याच बाईवर डोळा ठेवला, चायला तिला जोड पडली, त्याच्याच पोराचा मुलगा पाडला, त्याचं देवघर आहे ते उधळून असं करून फेकून गेलं सगळं. तो ठरेल का तुम्हाला तुमच्या बरोबर? तो आकडून देणार की नाही? काय वेगळं आहे? बंकिमचंद्रांनी वंदे भारतम नाही लिहिलं, वंदे मातरम लिहिलं. पृथ्वीला 5 पंचमहाभूतांवर प्रेम करणारे, त्यांना पूजा करणारे आपण आहोत. सात नद्या, त्या 7 नद्यांना सप्त सिंधू म्हटलं जायचं. त्यातली सिंधू ही राणी नदी. अनन्य साधारण महत्व आहे आमच्या आयुष्यामध्ये या 7 नद्यांचं. म्हणून वर्षभरामध्ये प्रत्येक हिंदू माणसाच्या घरात मी हिंदू म्हणतोय, मी कुठली जात म्हणतच नाही, कारण माझ्या दृष्टीने एकच जात आहे, हिंदू. प्रत्येक हिंदू माणसाच्या घरामध्ये वर्षभरात कधी ना कधीतरी एखादा मंगल विधी असतो, कसली ना कसली तरी पूजा अर्चा करतो आपण. मग ती पूजा अर्चा करण्यासाठी एक भटजी नावाचा प्राणी बोलवतो. बोलवला नाही ना, हमको नहीं चाहिए तरी चालतंय आम्हाला.
कुठलाच नियम नाही, कुठलीच अट नाही, कारण आमची संस्थाच नाही. आम्हाला सभासद नोंदणी नाही, सभासद वाढवायचे नाही. कारण मुळातच आम्ही प्रत्येक पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला जन्मजात आम्ही आमचा सभासदच मानतो. त्यामुळे आम्हाला वेगळं वाढवायचं काहीच नाही. आणि मग एखाद्या दुसऱ्या संस्थेत गेलेला वाटत असेल तर आपल्या ओरिजिनल संस्थेत यावं तर तो येऊ शकतो. त्याला घर वापसी म्हणतात, त्याला धर्मांतरण नाही म्हणत. मूळ हे इथून गेलेला परत आला त्याला धर्मांतरण नाही म्हणत. इथला तिकडे गेला त्याला धर्मांतरण म्हणतात. लक्षात घ्या, हिंदू पण धर्मांतरण करत कधीच नाही करत, गरजच नाही आम्हाला. आमचे बावटारते भरकटलेले असतात, वाच्या तिकडे जातात. मग लक्षात येतो, अरे बापरे भयानक आहे, ते बरं होतं आधीच. मग ते येतात, आले की घेतो आम्ही त्याला. त्याला नाही धर्मांतरण म्हणत. ते परत लेकरू चुकलेलं असतं, जत्रेत हरवलेलं असतं, ते आलं घरी, एवढंच. हिंदू धर्माबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल, श्रीरामाबद्दल, कोण होता श्रीराम? का जिजाबाईंनी शिवाजीला फक्त श्रीराम आणि श्रीकृष्ण दोनच शिकवले? गरजच नाही तिसरं काही शिकवायची. जगातला सर्वात आदर्श पुरुष, आदर्श राजा एकच, श्रीराम. चारित्र्य संपन्न. का? रावण जिंकायला पाहिजे होता खरं तर लढाईमध्ये, सर्व बाजूनी ग्रेट होता, प्रचंड पैसा, प्रचंड ताकद, प्रचंड सैन्य, पण वरदान मिळालेलं आहे मृत्यू न येण्याचं. आणि तरी का हरला? सगळ्या बाबतीत श्रीरामापेक्षा रावण श्रेष्ठ असून तो का हरला? एकच जबरदस्त प्लस पॉइंट रामाकडे होता, जो गुण रावणाकडे नव्हता. तो गुण आहे श्रीराम चारित्र्य संपन्न होता. निसर्गाच्या गुणधर्माचं 100% पालन करणारा होता, म्हणून विजयी झाला. का पाचच पांडव एवढ्या हजारो लोकांसमोर विजयी झाले? कसा आदर्श असावं. आणि जगातला सर्वोत्तम डिप्लोमॅटिक, उत्कृष्ट राजकारणपटू कोण असेल तर तो श्रीकृष्ण आहे. आणि पुढे जाऊन आपल्या मुलाला स्वराज्याची स्थापना करायची, स्वराज्य संस्थापक व्हायचे, छत्रपती व्हायचे. तर आदर्शातला आदर्श आणि कूटनीतीतल्या राजकारणातला सर्वज्ञ, असे दोनांचं मिलाप म्हणजे छत्रपती शिवराय. राष्ट्राय स्वाहा.